नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कोचिंग हब असलेल्या अकोल्यात धक्कादायक प्रकार. ऑटो चालकाने केले युवतीची छेडछाड. गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. नियमभंग करत धावत आहे शहरातील विद्यार्थी वाहने. अपघात झाल्यास कोण जबाबदार हा प्रश्न अनुत्तरित. आषाढी निमित्त शेगाव येथे भक्तांची मोठी गर्दी. आज उद्या दर्शनबारी राहणार, भक्तांसाठी खुली. कृषी विद्यापीठातील लाखोंच्या घोटाळ्यात एकच आरोपी कसा? पावसाळी अधिवेशन सुरू असताना अधिकारी रजेवर कसे? काटेपूर्णा प्रकल्पाची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली. गेल्या वर्षी 15% होते, आज मात्र 22% जलसाठी. आता सविस्तर बातम्या. धावत्या ऑटो रिक्षात एका विद्यार्थिनीशी ऑटो चालकाने केलेल्या छेडछाडीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीने घटनेची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी तात्काळ आरोपी ऑटो चालकाला अटक केली आहे. अमरावती येथील 16 वर्षीय विद्यार्थिनी अकोला शहरात नीटचा अभ्यास करत आहे. यासाठी तिने राहण्यासाठी खोलीही भाड्याने घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ती आजारी असल्याने परतवाडा येथील आपल्या गावी गेली होती. काल दुपारी ती बसने अकोला येथे परतली. सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास ती आपल्या खोलीवर जाण्यासाठी बस स्थानकावर पोहोचली. त्यानंतर तिने एक ऑटो रिक्षा पाहिली आणि त्यात बसून आपल्या खोलीकडे निघाली. मात्र ऑटो चालकाने ऑटो दुसऱ्या रस्त्याने नेला. तिला संशय आला आणि तिने आपल्या मित्राला फोनवर सांगितले. दरम्यान काही वेळातच धावत्या रिक्षाच्या चालकाने मुलीचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढले आणि तिच्याशी छेडछाड केली. पीडितेने विरोध केला असता त्याने मुलीच्या डाव्या हातावर आणि मनगटावर चावा घेतला. पीडितेने तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली. विशेष म्हणजे मुलीने ऑटो चालकाचा नंबरही नोंदवून घेतला होता, ज्यामुळे ऑटो चालकाला शोधण्यात खूप मदत झाली. जफर खान, सुभेदार खान याच्या विरुद्ध कलम 74, 48, 137 आणि पोस्को कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याचा ऑटोही जप्त केला आहे. ही घटना शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस रोडवर एका अज्ञात ठिकाणी घडली. मुलगी अल्पवयीन ट्युशन क्लास येते, एका कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते. ती तिच्या आई वडिलांकडून गावाहून आली. बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून. आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली. नंतर तिचं म्हणणं आहे की असं जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात ताणून तिला मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला. तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्याने पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरच्या सहकारासोबत पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलाय, रात्री अटक केला आहे आणि याचा तपास सुरू आहे. त्याच्यात आरोपी ऑटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्री त्याला अटक केली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पास्कोचा कलम लावला आहे आम्ही याच्यात आणि पास्को 74, 108 आणि कलम आम्ही DNA 74, 118, 137, 137 आणि पास्कोचा कलम 8 लावला आहे. गुन्हेभंगाचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे. पुढील तपास सुरू आहे. आई वडील दोघेही नोकरी करत असल्याने त्यांना मुला-मुलींना शाळेत सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे नाईलाजाने स्कूल बस अथवा ऑटो रिक्षामधून मुला-मुलींना दररोज शाळेत पाठवावे लागते. शाळांच्या बसचे भाडे आवाक्याबाहेर असल्याने पालक मुलांना कमी पैशात ऑटो रिक्षातून शाळेत पाठवतात. मात्र ऑटोमधून होणारा विद्यार्थ्यांचा प्रवास हा किती सुरक्षित आहे हा चिंतेचा विषय ठरला आहे.
ऑटो रिक्षा चालक नियम धाब्यावर बसून विद्यार्थ्यांची वाहतूक करतात। यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरतो आहे। जिल्ह्यातील शाळांच्या नवीन सत्राला जोरकसपणे सुरुवात झाली असून शालेय गणवेशातील बच्चे कंपनींनी तुडुंब भरलेले ऑटो रिक्षा दररोज शहराच्या रस्त्यावरून धावताना दिसून येत आहेत। शहराच्या ठिकाणी अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील शाळांच्या बसचे भाडे परवडत नसल्याने ऑटोचा ओनमिनीचा पर्याय निवडावा लागतो। ऑटो चालकांना देखील कमी विद्यार्थ्यांमध्ये परवडत नसल्याने ते अधिक विद्यार्थी घेण्याचा प्रयत्न करतात। शहरातील प्रमुख मार्गासह टावर चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दिगरा चौक, गांधी चौक, खुले नाट्यगृह चौक, सिटी कोतवाली चौक, जैन मंदिर परिसर, न्यू क्लॉथ मार्केट, जय हिंद चौक, डाबकी रोड मार्ग, रेल्वे स्टेशन चौक, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन, रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक, जठारपेठ, सातव चौक, कौलखेड चौक, इन्कम टॅक्स चौक, तुकाराम चौक, जुने शहर, डाबकी रोड ऑटो चालकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ शकले नाही ते भाविक विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात। भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री संस्थानच्या वतीने शनिवारी श्रींचे मंदिर रात्रभर खुले राहणार आहे। रविवार 6 रोजी आषाढी एकादशी निमित्त मराठवाडा, जळगाव, खान्देश, विदर्भातील विविध जिल्ह्यातील हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी येतात। आषाढी एकादशी निमित्त श्रींच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये मंदिरामध्ये कावड भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघणार आहे। रात्री 8 ते 10 कीर्तन होणार आहे। श्रींच्या भाविकांसाठी 5 जुलैच्या रात्री आणि 6 जुलैला दिवसभर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतील। दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण व्यवस्था केली आहे। तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्प दरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे। संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे। भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपले सेवा देण्यात तत्पर आहेत। या आषाढी एकादशी उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा संस्थांच्या वतीने पुरवल्या जात आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयातील रोखपालाने लाखो रुपयांची आक्षेपार्ह देयके काढली। लाखो रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत समोर आले आहे। यावरून रोखपालावर गुन्हा दाखल असून इतरांचे काय असा प्रश्न अनुत्तरित आहे। नियंत्रक कार्यालयातून परस्पर खोटे बिल काढून लाखो रुपयाचा अपहार कृषी विद्यापीठात झाला। या प्रकरणात केवळ रोखपालावर गुन्हा दाखल करत इतरांना वाचवण्याचे कारण काय आणि 3 चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असताना 4थ्या समितीची गरज विद्यापीठाला का भासली असा प्रश्न उपस्थित होत आहे। मोठे गबाड तर विद्यापीठात झाले नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे। केवळ रोखपाल यांच्यावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण मिटू पाहणाऱ्यांनी महाविद्यालयाच्या असोसिएट डीन, त्याचबरोबर तत्कालीन आहरण संवितरण अधिकारी अर्थात आताचे उपकुलसचिव यांना का वाचविले जात आहे असा प्रश्न विद्यापीठात विचारला जात आहे। दीपक आगलावे या वरिष्ठ लिपिक तथा रोखपालांवर गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचे नाव आहे। सध्या त्यांना निलंबित केले आहे। कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोखपाल म्हणून कार्यरत असताना त्यांनी आर्थिक गैरव्यवहार करून विद्यापीठाच्या निधीचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला आहे। विद्यापीठात लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणात रोखपालावर गुन्हा दाखल करत इतरांना वाचवण्याचा उद्योग सुरू आहे। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना वरिष्ठांनी सुट्टी घेऊ नये असे स्पष्ट निर्देश विद्यापीठात पायदळी तुडवले जात आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय गोष्टींवर कुलगुरूंची पकड नसल्याचे चित्र आहे। पावसाळी अधिवेशन काळात वरिष्ठ व जबाबदार व्यक्तीने सुट्टीवर जाऊ नये असा आदेश कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी 26 जून रोजी काढला। पण या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सतीश ठाकरे यांनी अधिवेशन काळात सुट्टी घेतल्याची माहिती आहे। स्वतःच्या सहीने त्यांनी इतरांना प्रभार देत सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे। पावसाळी अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारे विद्यापीठाचा प्रशासकीय कणा असलेल्या कुलसचिवांनी सुट्टी कशी घेतली व ती मंजूर कोणी केली याचा शोध पुण्याच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद घेईल काय अशी विचारणा होत आहे।
उपकुलसचिव आस्थापना सौ चव्हाण आणि शिक्षकेतर सहाय्यक कुलसचिव हंसराज राठोड यांना महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1991च्या अधिनियमातील तरतुदीनुसार नियमांचा भंग करत प्रभार दिला गेल्याची चर्चा विद्यापीठात आहे। या सर्व प्रकरणाकडे कुलगुरूंचे दुर्लक्ष का अशी विचारणा होत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। 31 मे पर्यंत शासनाने अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। यानंतर अनेक रेशन कार्ड धारकांनी आपले उत्पन्नाचे दाखले आणि अर्ज भरून दिले होते, परंतु आतापर्यंत किती अपात्र रेशन कार्ड शोधण्यात आले आहेत याबाबत जिल्हा पुरवठा विभाग अनभिज्ञ दिसत आहे। शासनाने एप्रिल महिन्यात पात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू करून ती 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु या मोहिमेत किती अपात्र रेशन कार्ड शोधण्यात आले आहेत याबाबत जिल्हा पुरवठा विभाग पूर्णपणे अनभिज्ञ दिसत आहे। पुरवठा विभागाकडून आजही ही मोहीम सुरू असल्याची माहिती दिली जात आहे, परंतु आता पुढील 3 महिने रेशनची दुकाने बंद राहणार असल्याने रेशन दुकानदारांना हे अर्ज कसे द्यावेत हा मोठा प्रश्न रेशन कार्ड धारकांसमोर निर्माण झाला आहे। कारण रेशन कार्ड धारकांना एकाच वेळी 3 महिन्याचे धान्य देण्यात आले आहे, त्यामुळे रेशन कार्ड धारकही हे अर्ज भरून देण्याकडे लक्ष देत नाहीत। सध्या रेशनची दुकाने बंद असल्याने आणि रेशन कार्ड धारकही अर्ज भरून देण्याकडे लक्ष देत नसल्याने अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम पूर्णपणे थंडावल्याची स्थिती निर्माण झाली आहे। या शोध मोहिमेत आतापर्यंत किती अपात्र रेशन कार्ड शोधण्यात आले आहेत याबाबत जिल्हा पुरवठा विभाग पूर्णपणे अनभिज्ञ दिसत आहे। नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात 8 जुलैपर्यंत जोरदार वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मान्सूनच्या प्रभावामुळे पुढील 4 दिवसात अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। जून महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांची पाणी पातळी वाढल्याने आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेता या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। यामुळे पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना आणि नागरिकांना प्रशासनाने सावध व सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। अकोला जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दक्ष आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व राज्य आपत्ती निवारण दल यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच महावितरण, पोलीस, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। रविवारी आषाढी एकादशी निमित्त श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या वतीने श्री समर्थ एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली देवशनी आषाढी एकादशी सोहळा शनिवारी रंगला। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। विद्यार्थ्यांनी आयोजलेला भव्य पालखी सोहळा, साक्षात वारीचे दर्शन तसेच ढगाळ वातावरणातही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई पांडुरंगाचे दर्शन, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वारींचे रिंगण तर बघतच राहावे असा हा आध्यात्मिक सोहळा निसर्गरम्य वातावरणात अकोल्याच्या श्री समर्थ नगरी या पावन भूमीमध्ये व्हावा हा खरोखरच दुर्लभ योग आहे। असे उद्गार श्री समर्थ एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांनी काढले। पंढरीनाथ महाराज की जय। आज समर्थ पब्लिक स्कूल मध्ये ह्या
विद्यार्थ्यांच्या आणि माझ्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून साक्षात पंढरी इथं अवतरलेली आहे. म्हणजे कशाला जाता दूर, येथेच पंढरपूर, याचे साक्षात विठ्ठलाचे दर्शन आज येथे घडून आलेले आहेत. आणि मी आपल्या महाराष्ट्राचे दैवत विठ्ठलाचरणी हेच प्रार्थना करेल की संपूर्ण शेतकरी बांधव असतील, समाज बांधव असतील, यांना सुख समृद्धी आरोग्य देवो आणि माझ्या विद्यार्थ्यांना खूप खूप यश मिळो, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये आयोजित आषाढी एकादशी निमित्त आयोजित भव्य पालखी सोहळा, रिंगण, भक्तिगीत मैफिल, फुगडी, नृत्य अशा भरगच्च कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संस्थापक संचालक प्राध्यापिका जयश्री बाठे, प्राध्यापक राजेश बाठे, प्राध्यापक किशोर कोरपे, डॉक्टर जी.सी. राव, प्राध्यापक योगेश जोशी, प्राचार्य उषालता वानखडे, प्राचार्य सुवर्ण गुप्ता, प्राचार्य मुग्धा कळमकर, उपप्राचार्य प्रेमेंद्र पळसपगार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या आधारस्तंभ सुमनताई बाठे, संस्थापक संचालिका प्राध्यापिका जयश्री बाठे यांनी श्री समर्थ एज्युकेशन संस्था ही लहान मुलांवर बालवयापासून आध्यात्मिक संस्कार करणारी, संस्कृती जपणारी आणि मुलांचा सर्वांगीण विकास करणारी संस्था आहे. त्यामुळेच या संस्थेमध्ये प्रत्येक सोहळा त्याच उत्साहाने साजरा होतो. ही खरंच मनाला आनंद आणि समाधान देणारी गोष्ट आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. या समारंभामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गायन व अभिनय करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मोफत प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते. एसटी बस थेट तुमच्या शाळेत या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेतच पास मिळत असल्याने त्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचला आहे. अकोला जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी पास योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1336 असून त्यांना पास वितरित करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर लाभार्थ्यांची माहिती गोळा करणे सुरू आहे. त्याशिवाय सर्वसाधारण विद्यार्थी एसटी पासच्या लाभार्थ्यांची संख्या 1354 इतकी आहे. महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाकडून सध्या शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. विद्यार्थी एसटीच्या बसने शाळेत जात असून एसटीने त्यांच्यासाठी शालेय बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. परंतु विविध कारणांमुळे काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. अशा तक्रारी शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून करण्यात येतात. विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना एकच बस फेरी उपलब्ध असून ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे आगार प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही ही मागणी होत आहे. काटेपूर्णा प्रकल्पाचा पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7% अधिक जलसाठा आजच्या तारखेत नोंदवला गेला आहे. अकोलेकरांच्या पाण्याची समस्या केव्हा सुटते असा प्रश्न अद्याप कायम आहे. शहरची जीवनरेखा समजल्या जाणाऱ्या महान धरणाच्या पाणी पातळीत उशीर का होईना, परंतु आज रोजी पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचा जलसाठा 22% झाला आहे. आज सकाळी काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा 30 दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. पावसाने तब्बल 20 दिवस तोंड फिरवल्याने महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ शकली नव्हती.
गेल्या 2 दिवस झालेल्या पावसाने यात वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पाबरोबर तेल्हारा तालुक्यातील वान धरणाचा साठा वाढला आहे. गेल्या वर्षी वान धरणात आजच्या दिवशी 26% जलसाठा होता, तो आज रोजी 34% झाला आहे. वान धरणात 30 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. महान धरणाच्या जलसाठ्यात कधी वाढ होणार या चिंतेत समस्त अकोला शहरवासी पडले होते. सुदैवाने मालेगाव परिसरात झालेल्या दमदार आणि मुसळधार पाऊस पडल्याने जवळका रेल्वे येथील चाकातीर्थ संग्राहक तलाव हा एकाच पावसात भरून ओव्हरफ्लो झाल्याने महान धरणात येणारी मुख्य काटा कोंडाला नदी वाहणे सुरू झाल्याने महान धरणाचे पाणी पातळीत प्रथमच वाढ झाली असल्याने अकोला शहर वासियांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कोचिंग हब असलेल्या अकोल्यात धक्कादायक प्रकार, ऑटो चालकाने केले युवतीची छेडछाड, गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. नियमभंग करत धावत आहे शहरातील विद्यार्थी वाहने, अपघात झाल्यास कोण जबाबदार हा प्रश्न अनुत्तरित. आषाढी निमित्त शेगाव येथे भक्तांची मोठी गर्दी, आज उद्या दर्शनबारी राहणार, भक्तांसाठी खुली. कृषी विद्यापीठातील लाखोंच्या घोटाळ्यात एकच आरोपी कसा, पावसाळी अधिवेशन सुरू असताना अधिकारी रजेवर कसे. काटेपूर्णा प्रकल्पाची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली, गेल्या वर्षी 15% होते, आज मात्र 22% जलसाठी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,30,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.